तुम्ही हे बऱ्याच वेळा ऐकलं असेल, मला लाथ मारल्यास तर तुझ्या पायात किडा पडतील. हे शिल्प पाहून काहीतरी वेगळंच दिसत असेल तर हे शिल्प आहे कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी ज्योतिबाच्या डोंगरावरील आई यमाई देवीच्या मंदिरावरील ज्योतिबा देवी बहीण म्हणजे आई यमाई. तिचे मंदिर ज्योतिबा मंदिराकडून सज्जावरून बाहेर पडता पायरी मार्गाने चाफा वनात आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेस ज्योतिबा देवाची यात्रा भरते. ज्योतिबा देवाला मुलगी पाहाय गेलेली बहीण यमाई देवी ही ज्योतिबावर रुसून चाफा वनात गेली तर देव आपल्या बहिणीला वर्षातून एकदा आपल्या लवाजम्यासह चैत्र शुद्ध पौर्णिमेस भेटाया जातात. तेच हा ज्योतिबा देवाच्या यात्रेचा दिवस. तर जे शिल्प आपल्या पाहत आहात ते शिल्प आहे बहीण भावाचे. या शिल्पातील कथा ही पश्चिम महाराष्ट्र आजही खूप प्रचलित आहे व या लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत चांगले संस्कार घडवण्यास कारणीभूत ठरते. भाऊ हा भांडखोर आपल्या बहिणीचा आदर करणारा असतो. तो बहीण वारंवार तिला लाथ मारत असते. एके दिवशी बहीण संतापून भावाला बोलते, मला पायाने तू लाथ मारतोस तर तुझ्या पायात किडे पडतील. काही काळ लोटल्यावर भावाच्या पायात किडे पडले. तेच किडे बहीण स्वतःच हाताने काढत आहे. भावाची सेवा करत आहे तर आकाशाकडे बोट वर करत आपल्या बहिणीसोबत संवाद साधत आहे व बहीण ही आकाशाकडे मन वर करून पाहत भावास अनुमोदन देत आहे. तर आजही पश्चिम महाराष्ट्रात जर कोणाला पाय लागला तर पाया पडले जाते. लहान मुलांनाही घरातील महिला पुरुष बोलत असतात, बहिणीला लाथ मारू नकोस, पायात किडे पडतील. मला या माझ्या लहान भावाला माझी आई बोलत असायची, बहिणीला लाथ मारत नाही, पायात किडे पडतील. पाया पड बहिणीच्या, पाटेश्वरला जाऊन बघा कशी बहीण भावाच्या पायातील किडे काढत आहेत. असा संदर्भ दाखला देत माझी आई मला सांगत असते. आईकडून समजले की असेच शिल्प सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील पाटेश्वर या महादेवाच्या देवस्थानी शिल्प आहे. या शिल्पाच्या माध्यमातून स्त्रीचा आदर करणे हे शिकवण हजारो वर्षापासून दिली जात आहे व आज बऱ्याच जणांच्या मनावर चांगले परिणाम करून गेलेले हे शिल्प आहेत. तुम्ही आजवर बऱ्याच वेळेस यमाई देवीच्या दर्शनास गेला असाल तर हे शिल्प दिसेल. नसलं तर हे आहे कोठे सांगतो. बऱ्याच पायऱ्या उतरून मंदिराकडे येत असताना मंदिर जाण्यासाठी लाईन लागतं. त्या लाईनने जात असताना मंदिराकडे तोंड केल्यावर डाव्या बाजूस मंदिराच्या भिंतीवर हे शिल्प आहे. तेथे असणारे हे एकच शिल्प नाही तर 100 गंडभेरडू व्याहाल महिषासूर मर्दिनी धनुष्य युद्धात वीरमरण पावलेला योद्धा स्वर्गात घेऊन जात असलेला अप्सरा अशी अनेक शिल्पे आहेत.